बसवेश्वरांच्या प्रतिमेला मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या सानिध्यामध्ये आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. श्री परमपूज्य शंभुलिंग शिवाचार्य महाराज आपले जोगाई या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. ते प्राध्यापक डी.व्ही. मोठीपोळे सर, माकडेजी, धाराशिवेजी, ठेसेजी, धियेजी आणि व्यासपीठावरील आपले सर्वच मान्यवर मंडळी आणि या कार्यक्रम ज्यांनी आयोजन केला आणि आपल्या सर्वांना एकत्रित केलं ते आमचे सहकारी उमाकांत कोरेजी, नितीन कंटेकर, नागेश कर्डे, अम्मा चौदा, सुनील इंकुरेजी, वैभव बालाजी पिंपळेजी, गणेश कोळे, असे स्वामी गणेश कोळे, सुभाष अष्टे आणि यांचं सर्व वीरशिव मंडळाचे मार्गदर्शक, त्यांचे सर्व आमचे सहकारी, वीरशिव समाज युवा मंडळाचे आमचे सर्व सहकारी, पत्रकार मित्र, उपस्थित बंधू आणि बहिणी, मी प्रथमतः मला थोडस कार्यक्रमाला येण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि विशेष करून आपल्या समाज बांधवांना या निमित्तानं परत एकदा माझ्या वतीनं अधिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. म्हणजे आज 10वी 12वी त्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाजामध्ये जे आपले समाजसेवक आहेत, ज्यांनी आपल्या समाजाचं नाव लौकिक केलं, अशा या सर्व समाज बांधवांचाही सत्कार या ठिकाणी आपण आयोजित केला. त्याबद्दलही आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे माझाही त्याच्यामध्ये सत्कार केला गेला त्याबद्दलही धन्यवाद देतो. आणि मला वाटतं प्रत्येक प्रतिवर्षाला आपण हा कार्यक्रम घेतो, बरोबर आहे. आणि या निमित्तानं आपल्या सर्व समाजाचं बांधवांची भेटी गाठी चर्चा म्हणून एक अतिशय हा चांगला उपक्रम आहे. समाजाला एकत्रित करणं, समाजाच्या सर्व अडीअडचणी समजून घेणं, समाजामधल्या आपल्या बांधवांना एकमेकाला मदत करणं हे अतिशय महत्वाचं काम. आणि या हॉलमध्ये मला आठवतंय मोठीपोळे सर उपस्थित आहे. आदरणीय पाटील साहेबांच्या सोबत आज आपल्या त्याच्यामध्ये ते हॅटमध्ये नाहीत. वाघमारे साहेब आज आपल्या हॅटमध्ये नाही, विलासरावजीही आपल्या हॅटमध्ये नाही. त्या तिघांच्या उपस्थितीमध्ये मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. हे हॉलचं उद्घाटन होतं आणि तो कार्यक्रम म्हणजे आमच्या कायम स्मरणात राहील अशा प्रकारचा तो कार्यक्रम. इथं ज्या ज्या वेळेला आम्ही येतो त्या वेळेला त्याचं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आठवतं. आणि त्यातल्या त्यात ह्या तिघा नेत्यांचं बसवेश्वराबद्दलचं त्यांचं मनोगत आम्ही त्या ठिकाणी
वाघमारे सरांचं, पाटील साहेबांचं, या सर्वांचं आम्हाला तरी बसवेश्वर माहित होते कोणीजी, पण त्या दिवशी आम्हाला जास्त बसवेश्वर होता असं म्हणलं तरी वाटलं होतं. इतकं सुंदर अशा प्रकारचं त्यांनी आपल्या भाषणामधून सांगितलं. आणि म्हणून आज आपण खरं समाज बांधवांना बसवेश्वर म्हणजे आपल्यासाठी मिळालेली मोठी देणगी आहे. त्यांच्या विचारात त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे आपल्या सर्वांची वाटचाल या ठिकाणी सुरू आहे. आणि मी अभिमानानं सांगतो, मी या ह्याच्यामध्ये जन्माला आलो आणि मलाही गर्व आहे. मी आपल्याला अतिशय अभिमानानं सांगतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये आज या विचारामुळे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीपथावर आहोत. शिक्षण क्षेत्रामध्ये आपली प्रगती आहे, उद्योग क्षेत्रामध्ये आपली प्रगती आहे, इतर सामाजिक कामामध्ये आपला सातत्यानं पुढाकार असतो, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपला सातत्यानं पुढाकार आहेच, राहणार आहे. आणि म्हणून असा एक समाज जो महाराष्ट्रामध्ये असेल, कर्नाटकामध्ये असेल, तेलंगणामध्ये असेल, तामिळनाडूमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून अशा या सगळ्या समाज बांधवांनी या देशामध्ये या सगळ्या कामाच्या माध्यमातून एक मोठं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून लातूर, आज आपण बाहेर कुठेही जरी गेलो, देशामध्ये कुठल्याही भागामध्ये जरी आपण गेलो, लातूर ज्या वेळेला नाव येतो त्यावेळेला आपला समाजाचा आवर्जून उल्लेख केला. आणि हे आपल्यासाठी खूप मोठं भूषण आहे की एवढ्या मोठ्या शहरामध्ये एक शहर वाढवण्यामध्ये, जोपासण्यामध्ये, शहराच्या प्रगती करण्यामध्ये आज आपल्या समाजाचा खूप मोठा सिंहाचा वाटा. आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की आपण आपल्या समाजाच्या मार्फत अनेक नेते मंडळी, अनेक दिग्गज माणसं हे सातत्याने या राज्यामध्ये प्रतिनिधित्व करत आलेले. आणि त्यांनी त्या त्या वेळेला ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे समाजासाठी म्हणून ते करण्याचाही प्रयत्न या सगळ्या मंडळींनी केलेला आहे. आणि म्हणून मी आज आपल्या समाज बांधवाला आवर्जून नम्रपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो की आज जे आमदार म्हणून माझे जे आपण या ठिकाणी सत्कार केला, त्या सत्काराचा एक म्हणजे कृतज्ञ म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या पुढील काळामध्ये समाजासाठी म्हणून बसवराज पाटील कोरेजी कुठंच कमी पडणार नाही हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. कारण आपल्या समोर अनेक लोकांचा मोठा आदर्श आपल्या समोर. आणि म्हणून काम करणं, समाजासाठी करणं, समाज बांधवासाठी करणं, मिळालेल्या पदाला न्याय देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून कोरेजी, आपण ज्या ज्या मागण्या आमच्या समोर या ठिकाणी आपण मांडला त्याला मी या ठिकाणी नम्रपणाने सांगू इच्छितो की ही सगळी मागणी, हे सगळे प्रश्न निश्चितपणानं आमदार म्हणून हे सगळे मार्गी लावू आणि या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशा प्रकारचं एक अभिवचन आजच्या या निमित्तानं या ठिकाणी देतो. गुणवंताचा सत्कार, खरं ते शिक्षण पोहोचलं पाहिजे, गरीब विद्यार्थ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे, समाजाला त्याचा फायदा झाला पाहिजे, या उद्देशानं शिक्षणाचं जाळं या शहरामध्ये, या परिसरामध्ये समाजाने उभा केलं, हेही आपल्याला नम्रपणाने या ठिकाणी सांगावं. पण आपण पाहतो की औषधाला शाळा कॉलेजेस असतील, उदगीरला शाळा कॉलेजेस असतील, रेणापूरला शाळा कॉलेजेस असतील, लातूरमध्ये असेल, लालबागला असेल, हे सगळं आपले समाज बांधवच आहे. आणि म्हणून त्या सगळ्या समाज बांधवांनी या जिल्ह्यामध्ये, या परिसरामध्ये एक चांगल्या अशा प्रकारचं शैक्षणिक जाळं निर्माण करण्याचाही प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा हा समाजाचा इतिहास आहे, परंपरा आहे.
आणि मला खात्री आहे की आपण ही परंपरा याही पुढील काळामध्ये जोपासूया, वाढवूया, मदत करूया. आणि हे सगळे काम एक सामुदायिक जबाबदारी, फक्त बसवराज पाटलाचीच नाही तर समाजाची सुद्धा ही एक सामुदायिक जबाबदारी आहे असं समजून या पुढील काळामध्ये आपण काम करूया. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. आणि आज ज्यांचं आपण या ठिकाणी सत्कार केला, स्वागत केला, त्या सर्व सत्कार मूर्तीला माझ्या वतीनं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्यांच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत राहू अशाही प्रकारचं गुरुचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्वांना परत एकदा धन्यवाद देऊन, शुभेच्छा देऊन, गुरूंचंही आपला आशीर्वाद असावा. कारण ज्या वेळेला गुरूंच्या सोबत मला स्टेज शेअर करायची वेळ झाली, त्यांचा आशीर्वाद घ्यायची वेळ झाली, मला वाटतं त्या पुढील काळामध्ये सगळं चांगलंच घडलेलं आहे. आणि म्हणून आजही त्यांचं दर्शन होतोय, आशीर्वाद मिळतोय, हे आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि परत एकदा आपले सर्व समाज बांधव ज्या प्रेमानं आम्हाला या ठिकाणी बोलवला, आमच्यावरती जे प्रेमाचा वर्षाव आपण केला त्याबद्दल मी धन्यवाद देऊ. असंच आपल्या सर्वांचं प्रेम असावं ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय लातूर प्रियंका चॅरिटेबल ट्रस्ट लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव लिंगायत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच समाजात काम करत असणाऱ्या सर्व विविध क्षेत्रातील आपले जे समाजभूषण आहेत त्यांचा सत्कार, डॉक्टर, इंजिनियर, यूपीएससी, एमपीएससी, सीए, फार्मसी, लॉ, क्रीडा अशा वेगवेगळ्या माननीय आमदार श्री बसवराज पाटील कुरुंकर साहेब या मंचावर ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे. आणि आमच्या चाकूरकरांचं जे लाडकं गाव आहे चाकूर, तिथले प्रथम नागरिक श्री कपिलजी माकवे, हे मी तुम्हाला नेहमी प्रथम नागरिक म्हणणारे, तुम्हाला वाटलं असेल तरी मला असं का म्हणतोय, थोडं तुमच्यावर जबाबदारी आहे की तुम्ही समाज तुमच्याकडे अपेक्षेने बघतोय. त्यामुळे ही विशेष गोष्ट म्हणून तुम्हाला आमच्यातर्फे, लोक मला मनातले आमदार म्हणतात प्रेमाने, तसं आमच्यासाठी तुम्ही प्रथम नागरिक आहात. या मंचावर उपस्थित श्री लक्ष्मीकांतजी मंठाळे, दत्तात्रय लोखंडेजी, बसवंताप्पाजी भरडे, मन्मथाप्पाजी पंचाक्षरी, ऍडव्होकेट मधुकरजी राजमाने, माझ्या समवेत आलेले भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री ओमजी धर्मे, नितीनजी कर्डेकर, तम्मा चौंडे या समितीचे जे दोघं अध्यक्ष आहेत, या सगळ्या वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणून हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने घेणारे आणि प्रियंका चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व उपाध्याय पटोरे, मी सगळ्यांचं नाव घेऊ इच्छिते, पण वेळेचा अभाव आहे. आहे वेळ, पाकिस्तानाची वेळ बघायची, मार्ग घ्यायची, नावं घ्या म्हणलं तर अजून 5 मिनिटं जातो. आपण इथे उपस्थित सर्वात आजची उत्सव मूर्ती समोर बसलेले आपल्या समाजाचे गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांच्यासाठी समाजात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपले आलेले सर्व समाज बांधव, पत्रकार बंधू आणि सर्व ज्येष्ठ मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम विशेष आहे. विशेष याच्याकरता आहे की हे 14 वर्ष अविरतपणे चालू असलेला कार्यक्रम आपण परत 15व्या वर्षी घेतोय. विशेष याच्याकरता आहे की या वर्षी जी गुणवंत मुलं आहेत ती पहिल्यांदा गुणवंत झाली म्हणून विशेष आहे. आणि त्याचा दुर्दशा योग असा आहे की आपल्या समाजाचं भूषण, आपल्या सर्वांचे मार्गदर्शन माननीय माजी मंत्री, माजी आमदार, पण ते आजी आमदार होऊन आज आपल्याकडे येत आहेत. त्यामुळं लातूर शहरातील वीरशैव लिंगायत समाजातील आपण सर्व मान्यवरांनी
आदरणीय पाटील साहेबांचा एक सुहृद असा सत्कार आज करण्याचा प्रयोजन केलेलं आहे. त्यामुळे हा अतिशय मनस्पर्शी हृदयस्पर्शी कार्यक्रम आज होत आहे. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, त्यामुळे मी सर्वप्रथम सर्वांची दिलगिरी व्यक्त करू इच्छिते. आज कार्यक्रम होत असताना छोट्या या मुलांना काहीतरी सांगावं असं काही नाही, कारण ती मुलं गुणवंत आहेत. त्यांनी ऑलरेडी ते पाळलेले, म्हणजे यश मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण त्यांनी सातत्याने अभ्यास केलाय. आपली दैनंदिन जी गोष्टी असतात, म्हणजे टीव्ही बघणं असू द्या, व्हॉट्सअपवर बसणं असू द्या, रील बघणं असू द्या, या सगळ्या गोष्टींना मुलींनी, मुलांनी आणि त्यांच्या आईंनी सगळ्यांनीच मनाला मुरड घातलेली आहे. आणि त्यांच्या पालकांनी मुलांच्या यशासाठी एक विशेष असं सर्वांनी महत्वाची त्याच्यासाठीची मेहनत घेतलेली आहे. त्यामुळं वीरशैव लिंगायत समाजाचं एक क्रीमी लेन, एक चांगला ह्युमन रिसोर्स आपल्या समाजातली ही मुलं तयार होत आहेत. आता मी आणि रुद्राली बोलत होतो की समोर मुलींची संख्या जास्त दिसते, गुणवंत मुलांच्या, मुलं कदाचित आले नसतील असं समजूया, पण आमच्या मुली अतिशय तेजस्वी आणि गुणवंत आहेत. तर अशा सर्व मुलांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही जिथे जाल, मी तुम्हाला एकच सांगणार आहे की आता जर जे 10वीत आहेत तर तुमच्या समोर 12वीचं चॅलेंज आहे. जे 12वीत आहात तुमच्या समोर पुढे काय करायचं याचं चॅलेंज आहे. पण सगळ्यात महत्वाचं चॅलेंज असतं की ती डिग्री मिळाल्यानंतर जेव्हा आपण समाजात पुढे येतो तेव्हाचं चॅलेंज फार वेगळं असतं. कारण आता तुम्हाला फक्त तुम्ही ज्या शाळेत होता तिथला होता चॅलेंज, त्याच्यानंतर बोर्डाचं चॅलेंज झालं, त्याच्यानंतर स्टेटचं चॅलेंज झालं, त्याच्यानंतर नॅशनल चॅलेंज झालं. पण त्याच्यानंतर येतो एक समाज आणि लोक. तो कोण असतो, काय असतं माहिती नाही, पण लोक काय म्हणतील, लोक कसं करतात, लोक असं वागतात, असं सांगत सांगत त्यांच्या एक आभासी जी दुनिया असते त्याच्या अशा अपेक्षा पूर्ण करत आपल्याला आपली जी दायित्व असतं, काही जण ऑफिसर्स होतील, काही जण त्यातले व्यावसायिक होतील, काही जण त्यातले ऑन्टरप्रिनर्स होतील, तर त्या प्रत्येकाला वेगवेगळे चॅलेंज स्वीकारायचे. त्या चॅलेंजनी भांबावून न जाता, न घाबरता स्वतःला जसं आज गुणवंत ठेवला, तुमची गुणवत्ता तुमच्या व्यवसायात, तुमच्या उद्योगात, तुमच्या नोकरीत टिकवायची. आम्हाला तुमच्याकडून विशेष अपेक्षा याच्याकरता आहेत, कारण तुम्ही महात्मा बसवेश्वरांच्या विचारावर चालणारे मुलं आहात. महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं, वन इज वर्शिप. करून आम्हा सर्वांना आपण अतिशय प्राऊड फील कराल अशी मला नक्की खात्री आहे. माझ्या आधी समाजभूषण पुरस्कार मिळालेल्या प्रत्येक माझ्या बंधूंनी गोष्ट त्यांच्या भाषणात खंत होती की समाज, पहिली गोष्ट त्यांनी सांगितली लोखंडे यांनी की समाजातलं नेतृत्व, दुसरं त्यांचं म्हणणं होतं की समाजाच्या संस्था आणि समाजात काय घडते. या गोष्टीची चर्चा आपण सगळी जण एकत्र जेव्हा बसतो आपापल्या व्यक्तिगत बैठकीमध्ये आपण करत असतो, पण अशा समाजाच्या व्यासपीठावर, बसवपीठावर याची चर्चा होत नाही. आपण कुठल्या तरी अशा कार्यक्रमात भेटतो, पण मला असं वाटतं की आपल्या बैठका रेग्युलर राहायला पाहिजे. त्या रेग्युलर